हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे जे मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी. तिळगुळाची पोळी बनवत असताना म्हणजेच सारण कडेपर्यंत कसं भरायचं ते बघणार आहे आणि ही तिळगुळाची पोळी 2-3 दिवस सहज टिकेल एवढी आणि मऊ लुसलुशीत चपाती होते बघू शकताय. तर पोळी तुम्हाला मी तोडून पण दाखवलेली आहे. अगदी कडेपर्यंत सारण गेलेलं आहे बघू शकताय. अजिबात कुठेही सारण नाही असं नाही, सगळीकडे सारण आपलं पसरलेलं आहे आणि एकदम अशी खुसखुशीत पोळी तिळाची झालेली आहे. तर बघू शकताय मस्त असं कडेपर्यंत सारण भरलेलं आहे. तर तुम्हाला मी पोळी ही तोडून पण दाखवलेली आहे. वेळ न घालवता कशी बनवायची ते बघूया. तर तिळगुळाची पोळी बनवत असताना आपल्याला थोडीशी शेंगदाणे पण त्याच्यामध्ये घालायचे आहेत. कारण खूप एकदम चव छान लागते, टेस्टी आपली तिळगुळाची पोळी होती. तर 2 वाट्या तीळ असतील तर 1 वाटी आपल्याला ते शेंगदाणे घालायचे आहेत. तर मी मिडियम गॅसवर खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत बघू शकताय. अगदी आपल्याला शेंगदाणे पण घालायचे आहेत. नुसतं आपल्याला तिळाचीच पोळी बनवायची नाही. तर 2 वाट्या तीळ असेल तर आपल्याला 1 वाटी आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत. आता शेंगदाणे छान असे भाजून घेतले आणि तीळ पण आता 1 वाटी आपण घेतलेली आहे. तीळ स्वच्छ धुवून वाळवून 2 दिवस उन्हामध्ये वाळवून मी घेतलेली आहेत. आता हे तीळ खमंग मिडियम गॅसवर तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. खमंग तीळ भाजले म्हणजे आपली खमंग तिळगुळाची पोळी तयार होते. बघू शकताय मस्त आता तीळ आपले तडतडायलेत. गॅस आपण बंद करून घेऊया. आता हे शेंगदाण्याची साल पण काढून घेऊया आणि हे तीळ आता पॅनमधून प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे आता थंड करायला ठेवूया. थंड झाले की लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता हे शेंगदाणे थंड झालेले आहेत तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता शेंगदाणे काढून घेऊया. जेवढं बारीक फिरवता येईल आपल्याला तेवढं बारीक फिरवायचं आहे. तर शेंगदाणे एकदम असं बारीक फिरून घेतलेले आहेत बघू शकताय. तर 1 वाटी म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी शेंगदाणे होते तर एका वाटीला थोडेसे मी गूळ घातलेला आहे. शेंगदाणे जेवढे आहेत तेवढेच आपल्याला गूळ घालायचं आहे. आता हे गूळ घालून पुन्हा मिक्सरला फिरून घेतलेलं आहे बघू शकताय. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे तिळगुळाची पोळी बनवत असताना. एकदम मऊ लुसलुशीत आपल्याला टिकाऊ बनवायचे आहेत. तर मी याच्यामध्ये आता तीळ आपण मिक्सरला फिरून घेऊया. तर दोन्ही एकदम फिरवायचं नाही. तर तीळ आणि गूळ एकदम फिरवायचं नाही कारण एकदम असं बारीक होत नाही. तर आपल्याला एकेकाने फिरवायचं आहे. अगोदर मी तीळ फिरून घेतले, नंतर याच्यामध्ये गूळ घालून पुन्हा फिरवायचं आहे. कारण दोन्ही एकदम फिरवलं तर अजिबात बारीक होत नाही. तर एकेकाने फिरून घ्यायचं आहे. बघू शकताय आता हे मिश्रण आहे ते आपण चांगलं एकजीव करून घेऊया. तिळाचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण आहे ते पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने. दोन्ही हाताने मस्त छान आता हे एकजीव करून घेऊया. मकर संक्रांत जवळच आलेली आहे, तर प्रत्येकाच्या घरामध्ये तिळगुळ, तिळगुळाचे लाडू, तिळगुळाची चिक्की प्रत्येकाच्या घरामध्ये हे आवर्जून बनवलंच जातं. तर आता आपण याच्यामध्ये घातलेलं आहे मी 1 चमच इलायची पावडर घातलेलं आहे आणि हे तूप गरम करून घेतलेलं आहे. घरगुती तूप आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि 2 चमच याच्यामध्ये घातलेलं आहे मिश्रणमध्ये याच्यामध्ये. तर आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. विलायची पावडर आणि तूप टाकलेलं आहे तर पूर्ण सगळीकडे लागलं पाहिजे. तर आपण आता हे व्यवस्थित आता हे एकजीव करून घेऊया. आता लगेच आता काय करायचं आहे आपल्याला लाडू वळवायचे आहे. एकदम आपल्याला घट्ट लाडू वळायचे नाही, तर हलक्या हाताने लाडू असं वळून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपल्याला पिठामध्ये तर आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत. तर आपल्याला हलक्या हाताने लाडू हे वळून घ्यायचे आहेत. अगदी असं दाब देऊन आपल्याला घट्ट लाडू वळायचे नाही. तर आता हे लाडू आपण इकडं बाजूला ठेवूया. तर इकडं एका बाउलमध्ये आपण 2 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ गव्हाचं आहे. तर अजिबात याच्यामध्ये मैदा मिक्स केलेला नाही. तर आपलं साधं चपातीचं रोजचं आपण जे खातो ते गव्हाचं 2 वाट्या मी पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये गरम केलेलं तूप घेतलेलं आहे. तर 1 चमच आता हे व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं. तूप आणि मीठ आता हे पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपण चपातीचं कणिक आता हे व्यवस्थित मळलं तर आपली चपाती पण एकदम अशी तिळगुळाची पोळी पण एकदम अशी छान होते आणि चपाती पण मऊ लुसलुशीत होतात. या पद्धतीने असे छान व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकताय. मस्त आता पीठ हे मऊ झालेलं आहे. आपल्याला फक्त आता 10 मिनिट याला झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटाच्या नंतर आपण हे आता एक 10 मिनिट झालेलं आहे. पीठ पण छान व्यवस्थित भिजलेलं आहे बघू शकताय. मस्त असं मऊ झालेलं आहे. अगदी पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. एकदम असं मीडियम आकाराचं पीठ मी मऊ लुसलुशीत मळून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, जेवढा आपण सारणचा लाडू बनवला होता तेवढंच पीठ घ्यायचं आहे. सेम आकाराचं लाडू जेवढं आहे आपल्याला तेवढंच पीठ घ्यायचं आहे. तर असं वाटी करायची आहे बघू शकता या पद्धतीने.
आपल्याला पिठाच्या गोळ्याची वाटी करून घ्यायची आहे. तर बघू शकताय जेवढं पिठाचा गोळा आहे तेवढंच आपल्याला हे सारण आहे. तर बरोबर आहे हे. तर एकदम असं दोन्ही सेम असलं म्हणजे छान आपली खमंग आणि मऊ लुसलुशीत चपाती होते आणि सारण पण कडेपर्यंत भरल्या जाते. तर बघू शकताय असं पूर्ण आपलं सारण कडेपर्यंत यावं म्हणून असा उंडा तयार करायचा आहे. तर पूर्ण कडेपर्यंत सारण आपलं पोळीच्या कडेकडेनं सारण जाते. तर बघू शकताय आता आपण कोरड्या पिठामध्ये बुडून आपण चपाती पोळी लाटून घेऊया. तिळगुळाची पोळी असं लाटून घेऊया. तर ह्या पोळ्या अजिबात अशा वातड होत नाहीत. एकदम मऊ आणि खुसखुशीत पोळ्या होतात ह्या आणि टिकाऊ आहे. प्रवासात बी तुम्ही नेऊ शकताय. कुठे 2-4 दिवसासाठी तुम्ही जर प्रवासात जात असाल, तरी पण ह्या पोळ्या तुम्ही नेऊ शकताय. 2-3 दिवस सहज टिकतील ह्या पोळ्या. तर बघू शकताय अशी मी मीडियम आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. इकडं पॅन पण आता गरम झालेला आहे. आता चपाती छान आता आपण वरनं तूप लावून मस्त अशी खुसखुशीत पोळी भाजून घेऊया. आणि पोळी शेकत असताना मिडियम गॅस ठेवायचा आहे. जास्त कमी पण नाही आणि जास्त मोठा पण नाही. तर मिडियम गॅसवर मस्त छान अशा आपल्या खमंग तिळगुळाच्या पोळ्या तयार होत आहेत. तर मी तूप गरम करून घेतलं होतं पोळ्याला लावताना. तर म्हणजे पोळी करेपर्यंतच घट्ट झालेली आहे. बघू शकताय थंडी किती आहे ते. भरपूर थंडी आहे आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये. तर तर तूप मी गरम करून घेतलं होतं आणि 2 पोळ्या लाटेपर्यंत लगेच असं घट्ट झालेलं आहे. तूप लावून मस्त अशी खमंग आपली तिळगुळाची पोळी तयार झालेली आहे. बघू शकताय मस्त अशी. तर याच पद्धतीने आता मी सगळ्या पोळ्या असं करून घेते. खास करून हे नवशिकाऊ मुलीसाठी खास व्हिडिओ आहे. मराठवाडा स्पेशल तिळगुळाची पोळी आपण बनवत आहे. तर आमच्या मराठवाड्यामध्ये अजिबात डाळीची पोळी मकर संक्रांतीला बनवत नाहीत. तर तिळगुळाची पोळी प्रत्येकाच्या घरी बनवली जाते. तर बघू शकताय मस्त छान अशा आपल्या तिळगुळाच्या पोळ्या तयार होत आहेत. मकर संक्रांत स्पेशल. तर आणि पुरणपोळी बनवत असताना खास एकदम अशा टम्म फुगत आहेत पोळ्या. बघू शकताय प्रत्येक तिळगुळाची पोळी माझी टम्म फुगत आहे. ज्या पद्धतीने मी उंडा भरून केलेला आहे त्याच पद्धतीने तिळगुळाची पोळी आपण उंडा भरून करायची आहे. मस्त आपल्या प्रत्येक पोळी टम्म फुगत आहे आणि सारण पण असं कडेपर्यंत पसरलेलं आहे. तर मस्त छान आपल्या खमंग लुसलुशीत टिकाऊ मकर संक्रांत स्पेशल आपल्या तिळगुळाच्या पोळ्या तयार होत आहेत. बघू शकताय. तूप तर असं घट्ट झालेलं आहे तरी पण मी असा वरनं लावून घेते. भरपूर थंडी आहे हो. तिळगुळाची पोळी असा टम्म सगळ्या फुगायला लागल्यात बघू शकताय. तर याच पद्धतीने सगळ्या पोळ्या मी असं करून घेते. पूर्ण पोळ्या मी असं तूप लावून खमंग भाजून घेतलेल्या आहेत. बघू शकताय. बघता क्षणी कधी खाईल असं वाटते. तर आपली मस्त मऊ आणि लुसलुशीत पोळी अशी तिळगुळाची तयार झालेली आहे. तर बघू शकता ह्या तिळगुळाच्या पोळ्या आहे ना एकदम सोपी पद्धत बनवायची. तर मी तुम्हाला एक पोळी असं तोडून पण दाखवते. बघू शकताय असं कडेपर्यंत पूर्ण सारण असं पसरलेलं आहे. तर तोडून दाखवते. बघू शकताय मस्त अशी मऊ झालेली आहे आणि पूर्ण असं सारण आहे ते कडेपर्यंत पसरलेलं आहे. बघू शकताय. तर सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे पूर्ण सारण असं कडेपर्यंत पसरलेलं आहे. मस्त अशा गरम आणि मऊ लुसलुशीत आपल्या तिळगुळाच्या पोळ्या तयार आहेत. आणि खाते वेळेस मस्त असं गरम-गरम वरनं तूप घ्यायचं आणि पोळीवर खायचं आहे. बघू शकताय मस्त अशी गरम पोळी आणि वरनं असं तूप घालायचं आहे. मराठवाडा स्पेशल तिळगुळाची पोळी आपली तयार आहे. बघू शकताय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.